आणि आता पाहणार आहोत अयोध्येमधल्या टॉप 9 घडामोडी। अयोध्येच्या तात्पुरत्या मंदिरामध्ये 20 जानेवारीपासून दर्शन पूजा बंद, राम मंदिराच्या लोकार्पणाची जय्यत तयारी सुरू। अयोध्येतील राम मंदिराचं काम युद्ध पातळीवर सुरू, प्रशासनाकडून 24 तास कामाचा आढावा। जुन्या मंदिरातील श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी आतापासूनच भाविकांची गर्दी। राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वीच देशभरातून रामभक्त अयोध्येमध्ये दाखल, हनुमानगढी मंदिर परिसरामध्ये भक्तांची मोठी गर्दी। राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्या नगरी सजली आहे। राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्या नगरी सज्ज झालेली आहे। शरयू नदीमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी देशभरातील लाखो भाविक दाखल झालेत। गंगा, यमुना आणि शरयू नद्यांना मोठं धार्मिक महत्त्व। अयोध्येमध्ये दशरथ महालामध्येही भाविकांची मोठी गर्दी। दशरथ राजाचा सभा दरबार भरण्याचं ठिकाण आजही धार्मिक इतिहासाची साक्ष देते। दशरथ महालाला आजही सिद्धपीठ म्हणून ओळखलं जातं। अयोध्या नगरीमध्ये भक्तांची रेलचेल वाढलेली आहे आणि त्यामुळे पूजेचं साहित्य, प्रसादाची दुकानं सजलेली आहेत। हनुमानगढीमध्ये हनुमानाला आवडणाऱ्या प्रसादाची मोठ्या प्रमाणात विक्री होते। अयोध्येमधील श्रीराम इंटरनॅशनल एअरपोर्टचं 30 तारखेला उद्घाटन। पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष विमान सकाळी 11:30 वाजता दाखल होणार। विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगला राम मंदिराची प्रतिकृती। विमानतळ परिसरामध्ये युद्ध पातळीवर काम सुरू। अयोध्येमधील शरयू नदी किनारी आरतीसाठी भाविकांची गर्दी। प्रचंड उत्साहामध्ये आणि भक्तिमय वातावरणात शरयू तीरावर महाआरती।